हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी पारंपरिक कांदा पोहा रेसिपी. ही रेसिपी खास मराठमोळ्या चवीनं भरलेली आहे, जी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी टाटा संपन्नचा जाडा पोहा वापरत आहे आणि तो या स्टीलच्या चाळणीमध्ये 2 कप घेऊन अशा प्रकारे नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि कांदा पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी आधीच तयारी करून ठेवली आहे. इथे बघा, पोह्यातलं सर्व पाणी निथळून तो एक साईडने उंच होईल अशा प्रकारे चाळणी ठेवून घ्या. आता मी गॅस ऑन केला आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपण पोहे करणार आहोत, म्हणून मी फक्त 2 चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये हे शेंगदाणे टाकत आहे. शेंगदाणे अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले का मग मी ते पोह्यावर काढून घेणार आहे. आणि पोहे बनवायला आपल्याला लागणार आहे 2 कांदा, 2 मिरची, 1 लिंबू आणि कोथिंबीर. आणि ते आपण व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आहेत. आणि हे शेंगदाणे फ्राय करून झाल्यावरती अशा पद्धतीने पोह्यावर काढून घ्यायचे आहेत. आणि आता तेलामध्ये मी डहाळे टाकत आहे. ते सुद्धा गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. आणि नंतर मी इथे हा कढीपत्ता टाकला आहे. हा कढीपत्ता मी घरच्या झाडाचा घेतला आहे, फ्रेश आहे. आणि इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. वरून हे 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि अगदी थोडी म्हणजे अर्धा चमचा साखर टाकली आहे. आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून परतून घ्या. आणि इथे मी अर्धा लिंबू अशा पद्धतीने पिळून घेतला आहे. ह्या लिंबानी पोह्याला खूप छान अशी आंबट आणि साखरेनी गोड मस्त चव येते. आता वरून हे पोहे आपण अशा पद्धतीने टाकायचे आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पोहा किती छान बनला आहे. वरून ही चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता झाले आपले पोहे तयार. गरमागरम सर्व करा. कांदा पोहे बनवताना मी नेहमी सर्वप्रथम पोहा स्वच्छ धुवून तो बाजूला ठेवून देते. त्यामुळे पोहा एकदम मस्त असा फुलतो आणि छान हलका फुलका बनतो. सकाळी उठल्यावर अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग अशा पद्धतीने कांदा पोहा बनवून कसे लागतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या कांदा पोह्यावरती अशा पद्धतीने शेव टाकून मस्त गरमागरम सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.